नमस्कार सर्वांना. मुंबईकर बेस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते. आजच्या मराठी कथेचं नाव आहे अजी मी देव पाहिला. सुंदर कथा आहे. फक्त 5 मिनिटाची कथा आहे. नक्की श्रवण करा. चला तर मग सुरुवात करूया. सध्या 6 दिवस देवदेवतांच्या आगमनाची धूम असल्याने त्यांच्यासाठी मिठ्या बनवून जरा दमदमल्यासारखे झाले होते. म्हणून पोळ्यावाळ्या बाईला म्हटलं पाहुण्यांसाठी म्हणून थोडं शेव चिवडा बनवून देतेस का. तिने शिंगाड्यांची शेव बनवायला घेतली. कशी झाली बघण्यासाठी थोडी तिच्या हातावर ठेवली व एक बोकणा माझ्या तोंडात भरला. तिने खाताना म्हटले, बेसनापेक्षा ही शेव छान कुरकुरीत लागते. मुलगी पहिल्या बाळातपणासाठी आली आहे. तिच्यासाठी करीन म्हणते. केवढ्याला येतं काकू हे पीठ. मी सहजतेने म्हटलं असेलच 60-70 रुपये पाव फक्त. त्यावर ती एकदम म्हणाली, बापरे एवढं महाग असतं. त्या सरशी माझा घास कशातच अटकला. किती सहजतेने मी फक्त 60-70 म्हणाली. खरं तर एकेकाळी मी पण अशा खडतर परिस्थितीशी झगडतच वर आलेली. पण हिची कथा अधिक संघर्षमय होती. मोठी बहीण अकालीच वारली म्हणून तिच्या 3 लहान मुलांची आबाळ होऊ नये म्हणून तिच्या जागेवर हिचे लग्न लावून दिले. ते कमी की काय. आणि म्हणून अजून 2 मुली तिच्या पदरात टाकून आजाराचं निमित्त होऊन पतीही कायमचा सोडून गेला. कधीही घरचा उंबरठा न ओलांडलेली पोराबाळासाठी बाहेर पडली. माहेरी म्हातारी शिवाय आईशिवाय कोणी नाही. कसा बसा तोंडातला घास संपवला व एका डब्यात देवासाठी म्हणून बनवलेले थोडे लाडू, पेढे, अनारसे व थोडी शेव व आलेल्या साड्यांतून बऱ्यापैकी एक हिरव्या रंगाची साडी हातात ठेवली. म्हटलं, हे घे, तुझ्या लेकीला दे माझ्याकडून. त्या सरशी तिला एकदम गलबलून आलं. म्हणाली, हे काय करताय काकू. देवासाठी बनवलेले मला का देता. पाप लागेल ना मला. असं ती म्हणाली. अगं देव कुठे खातो का. नाही, आपली श्रद्धा नंतर कुणाला तरी देणारच की. त्यापेक्षा मी दोन्ही हात जोडून भावपूजन करेल. आणि तसंही मी फार देव करत नाही. असं ती म्हणाली. संकोचून तिने घेतले व सहज तिचे लक्ष माझ्याकडे गेले. म्हणाली, काय झाले काकू पायाला. मी म्हटलं, अगं काही नाही. सकाळी फिरायला जाताना अंधारात खड्ड्यात पाय मुरगळला. लेप लावत आहे. होईल बरा. त्या सरशी म्हणाली, तेल कुठे आहे. द्या, लावून देते. बरे वाटेल जरा. मी म्हटलं, अगं राहू दे. पण मनातून वाटतच होतं, कुणी चोळलं तर बरं वाटेल आणि बरं होईल. मग मी पण जास्त वेळ न घेता वाटीत तेल गरम करून तिच्या पुढे पाय केला. ती हळुवारपणे चोळत होती. त्या सरशी माझ्या शरीरात एक सुखद वेदनेची लहर उमटत होती. मी शांतपणे तिचा आत्मीयतेने फिरणारा जो स्पर्श आहे ते अनुभवत होते आणि विचार करीत होते. मुलाकडे गेल्यावर हजारो रुपये देऊनही स्पामध्ये एवढा आनंद येत नाही. त्यापेक्षाही कितीतरी पट आनंद ह्या आपुलकीच्या स्पर्शामध्ये आहे. आमच्यातील हे बोलणं हॉलमध्ये टीव्ही पाहत असलेल्या माझ्या यजमानाने कधी ऐकलं कुणास ठाऊक. मग काय, संध्याकाळी किराणा सामानसोबत एक शिंगाडा पिठाची पुडी हातात दिली. मी म्हटले, आता तर आणलं होतं, परत कशाला. तर म्हणाले, दे तिला, खातील तिची मुलं पोटभर. असा तो म्हणाला. तिन्ही सांजेला देवाजवळ दिवा लावताना समईच्या त्या मंद प्रकाशात फोटोतील मूर्ती रोजच्यापेक्षा अधिकच प्रसन्न भासली. जणू म्हणत होती, अगं वेडे, माझ्यापुढे रोज कर्मकांडाची सक्तीची 2 ते 3 तास कवायत करून पाय कंबर दुखावून घेण्यापेक्षा दीनदुबळ्यामध्येच मला शोध आणि बघ खरं समाधान शांती मिळेल की नाही.
असं तो तिला प्रसन्न होऊन म्हणाला. यालाच देव भेटणं असं म्हणत असतील का? यालाच देव भेटणं म्हणत असतील का, असा मनामध्ये प्रश्न उभा होता. मग ही कथा आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन कथा वाचण्यासाठी तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचं बटन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन अशाच एका मराठी कथेमध्ये. मनापासून तुमचं या कथेचं वाचन केल्याबद्दल तुमचं खूप खूप स्वागत करते. मनापासून तुमची आभारी आहे आणि मनापासून मी तुम्हाला धन्यवाद देते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.